आई इतर बहिणींवर जास्त प्रेम करते या रागातून झालं भांडण आणि लेकीनंच घेतला जन्मदात्या आईचा जीव. मुंबईतील चुनाभट्टी परिवारात नात्यालाच चुना लावणारी घटना समोर आली आहे. तारीख आहे 2 जानेवारी 2025. वार आहे गुरुवारी. वेळ आहे सायंकाळची. साधारण 7:30चा सुमार होता. यावेळी चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या परिसरातील कुरेश नगर भागात 40 वर्षीय रेश्मा मुझफ्फर काझी या मुलीनं तिच्या 60 वर्षीय आई साबिरा बानो अजगर शेख यांच्यावर चाकून हल्ला केला. या हल्ल्यात त्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हत्येनंतर मुलगी रेश्मा स्वतः पोलीस ठाण्यात आली. तिनं आत्मसमर्पण केलं आणि आपला गुन्हा कबूल केला. आरोपी रेश्मा ही कुरेश नगर भागात राहते. तिचं लग्न झालं असून तिला 3 मुलंही आहेत. तर आई ही तिच्या मुलांकडे मुंब्रा इथं राहते. गुरुवारी संध्याकाळी आई आपल्या मुलीला आणि नातवांना भेटायला मुलीकडे आली होती. यावेळी दोघी मायलेकीत वादंग झाला. कडाक्याचं भांडण झालं. मुलीनं रागाच्या भरात आईवर चाकू हल्ला केला आणि आईची हत्या केली. या हत्येचं धक्कादायक कारण समोर आलंय. आपली आई आपल्या इतर बहिणींवर जास्त प्रेम करते, पण आपल्यावर मात्र तसं प्रेम करत नाही. यामुळे मुलीला आईचा राग होता आणि याच रागाचं रूपांतर हत्येत झालं आणि हा भयंकर प्रकार घडला.